एक माणूस मला भेटला, म्हणाला, बाबा महाराज, मी ठरवलंय की जेवढे माझ्या आईने माझ्यावर उपकार केले तेवढं सगळी तिची फेड करणार आहे मी. चांगला होता, त्याचा हेतू चांगला आहे, चांगला मुलगा आहे. तो म्हणाला, मी म्हटलं कसं काय करतोस ते तरी सांग. माझी आई तर आता गेली आहे, पण पुढच्या जन्मी विचार करू. आता तर काही मी फेड करू शकत नाही, पण पुढच्या जन्मी बघू. तो म्हणाला, त्याच्यात काय, लहानपणी आईने मला जेव घातलं, आता मी तिला भरवतो. लहानपणी आईने माझा बिछाना घातला, आता मी तिचा बिछाना घालतो. लहानपणी आईने मला कडेवर शाळेला नेलं, आता डॉक्टरकडे जायचं असेल तर ती मला उचलून पाठीशी घालून घेऊन जातो. ती माझे पाय दाबत होते, आता मी तिचे पाय दाबतो. ती मला गोष्टी सांगत होते, आता मी तिला सांगतो. काय राहिलं म्हणला, पुढे जाऊन सांगू का? म्हटलं सांग. म्हणे, लहानपणी तिने आमचं हागणं मुतणं काढलं, आता म्हातारपणी मी काढतो. मी म्हटलं, बाबा, या युगामध्ये तुझ्यासारखा मुलगा भेटणं खरंच त्या आईचं भाग्य आहे. मग आता म्हणला, सांगा राहिलो का आईच्या उपकारात? म्हटलं, एक जर केलं तर असशील तर आईचा उपकार पेटला. आईने तुला पाजलं, तू आईला पाजलंस का?